एकाच बॅटरपासून एकदम दुप्पट फुगणारी उपवासाची चकली आणि पापड आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पाहू शकता तुम्ही एकदम दुप्पट फुगत आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाचे पापड आणि चकली. एकाच बॅटरपासून आपण हे बनवणार आहोत. मी रात्रभर बघू शकता साबुदाणा भिजत घातला आहे. हा 1 किलो पूर्ण साबुदाणा आहे. इथे मी काही बटाटे उकडून घेतले आहेत. आपल्याला पूर्ण ते मॅश करायचे आहेत हाताने किंवा तुम्ही ब्लेंडरने, जर मॅशर असतं त्याने पण तुम्ही मॅश करू शकतात. पूर्णपणे मॅश करायचं म्हणजे चकली करताना मोठे मोठे गोळे त्यामध्ये येणार नाही. किंवा तुम्ही पूर्ण बटाटे हे खिसून पण घेऊ शकतात. जर का तुम्ही, माझ्याकडे होते ऑलरेडी त्यामुळे मी हे असे मॅश करून घेतले आहेत. आणि 1-2 बटाटे मला कमी पडले त्यामुळे मी 2 बटाटे हे खिसून टाकले आहेत. तुम्ही सगळे बटाटे हे खिसून पण टाकू शकतात किंवा तुम्ही असं डबल पण हे करू शकतात. इथे भगर अर्धा किलो घेतली आहे. भगर एकदम ऑप्शनल आहे. काही उपवासाला वगैरे भगर खात नाही, तर भगर एकदम ऑप्शनल आहे. तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत. इथे मी जास्त होण्यासाठी भगर पण टाकली आहे. म्हणजे माझ्याकडे जेवढं घरी होतं ना तेवढ्यापासूनच मी बनवणार आहे. आणि आता गावाला पण जायचं आहे, यात्रा वगैरे, त्यामुळे मला सगळं संपवायचं आहे इथं किराणा वगैरे. ते तर ब्लॉगमध्ये पाहतानाच बघू शकता. इथे आता मी भगर शिजायला टाकली आहे. पलीकडच्या साईडला मीठ टाकून ती शिजवायचं आहे. इकडच्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. साबुदाणा इकडे शिजवायचा आहे. आता मी मिरची बारीक करून घेणार आहे. तुम्ही लाल तिखट पण बारीक करून घेऊ शकतात. लाल तिखट जे असते ते तुम्ही ते टाकू शकतात किंवा लाल मिरच्या पण बारीक करून घेऊ शकतात. तुमच्या इकडे जर जिरी खात असतात, काही ठिकाणी खातात, तर ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकतात. तर पाणी पूर्णपणे गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे किसलेला बटाटा टाकायचा आहे. उकडून घेतलेले बटाटे जर तुम्ही टाकत असताल तर ते टाकायची काही गरज नाही लवकर, म्हणजे सगळं एकत्र टाकलं तरी चालेल. पण इथे थोडासा हा बटाटा शिजायला वेळ लागतो त्यामुळे ते टाकलं आहे. मिरची जे काही बारीक केली आहे ते सगळी त्यामध्ये मिक्स करायची पूर्णपणे. त्याला उकळी येऊन द्यायची. नंतरच आपल्याला साबुदाणा त्यामध्ये टाकायचा आहे. सगळं पूर्णपणे उकळी येऊन द्यायची. पलीकडच्या साईडला पाहू शकतात आपलं भगर पण छान असे शिजले आहे. चवीनुसार आत्ताच मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण नंतर हलवताना त्रास होईल, म्हणजे एकजीव होणार नाही. त्यामुळे आत्ताच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. जर का तुम्ही पापड खार खाता असाल तर पापड खार पण नक्की टाका. तर मी इथे टाकली नाहीये. सोडा पण मी अजिबात टाकले नाही, तरी पण तुम्ही पाहू शकतात माझी एकदम डब्बल फुगली आहे पापड वगैरे. तर साबुदाणा न उकडलेले बटाटे आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. उकडलेले बटाटे तुम्ही किसून पण घेऊ शकतात, म्हणजे त्याचा एकदम बारीक एकजीव होईल. तर आता सगळा आपल्याला जे साबुदाणा आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हळूहळू टाकायचं, कारण गरम असते ना ते पाणी, तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे हळूहळू टाका तुम्ही. ही प्रोसेस थोडीशी लक्षपूर्वक सावधान करा. तर आता सगळा साबुदाणा मी ह्यामध्ये टाकून घेते. याच्यानंतर आपल्याला छान असं एकजीवपणे हलवायचं आहे. बॅटर पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे. जेवढं तुमचं क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही पातेलं वगैरे हे करू शकतात. मला तर एवढं पातेलं पण पुरलं नाहीये. तर पलीकड साईडला भगर पण आपली छान अशी शिजून झाली आहे. शिजल्याच्या नंतरच त्यामध्ये टाकायची. कसं एकदा शिजलं ना की ह्यामध्ये टाकले की मग छान असं सगळं मिक्स होतं. त्यामुळे शिजल्याच्या नंतर किंवा तुम्ही यामध्ये पण टाकू शकतात. यामध्ये पण टाईम लागेल. थोडंसं मोठं पातेलं असेल ना की एक मिक्स व्हायला किंवा शिजायला बरं पडतं. माझ्याकडे छोटं पातेलं होतं, सगळ्यात मोठं एवढंच पातेलं, त्यामुळे मी इथे दोन्ही साईडला शिजवलं आहे. तर आता माझं भगर पण छान अशी शिजून झाली आहे. आपल्याला ही भगर आता त्यामध्ये टाकायची आहे. साबुदाण्यावर मी झाकण ठेवून त्याला छान असं शिजून दिलं आहे. 5 ते 10 मिनिटं, 5 मिनिटं शिजून दिलं. आता ही भगर छान असे पहिल्यांदा आपल्याला मिक्स करायची आहे. हळूहळू करून आपल्याला हे टाकायचे. ही प्रोसेस खूप म्हणजे वेगळी आहे किंवा सावकाश करायची असते, कारण भगर अंगावर उडू पण शकते, म्हणजे अचानक टाकताना, कारण ते बॅटर पातळ आहे. आपल्याला पाहू शकतात हे सगळं असं मिक्स करायचं आहे. आता मला डबल म्हणजे दुसरं पातेलं घ्यावं लागलं. दुसऱ्या पातेल्यात परत अर्धा ओतून अर्धा मला बॅटर करावं लागलं. तर इथे सगळी भगर मी टाकत आहे. सगळं काही मिक्स केलं, छान असं हलवून घ्यायचं आपल्याला. आणि इथे बघा बॅटर असं काहीचं आपलं रेडी आहे. आता एवढ्याची मी पापड करणार आहे. आणि पलीकडचं बॅटर दिसतंय ना, तर तेवढ्याची मी इथे चकली करणार आहे. तर ते घट्ट व्हायला अजून ठेवलं आहे, कारण आपल्याला चकली करायचं आहे. आणि राहिलेलं बाजूला काढलेलं बॅटर ज्याचे पापड बनवायचे आहेत ते सगळं आपल्याला मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही थोडंफार पाणी पण टाकू शकतात, कारण ते थोडंसं घट्ट झालं आहे, कारण आपण चकलीसाठी ते बॅटर केलं होतं, त्यामुळे थोडंसं घट्ट झालंय. तुम्ही थोडंसं नॉर्मल पाणी पण टाकू शकतात, पण हो, गरम पाणी टाका नेहमी. तर इथे ना सगळं मी छान असं बारीक करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. पाहू शकतात असं काहीच आपलं बॅटर शेवटी झालं आहे. आता ह्या बॅटरचे आपण पळी पापड किती छान प्रकारे घालू शकतो. पण पळी पापड घालताना त्यामध्ये थोडंसं अजून गरम पाणी लागणार आहे, त्यामुळे थोडंसं अजून गरम पाणी टाकायचं आहे. आणि चकलीचं पलीकडचं बॅटर तर मी आता ना पिशवीच्या साह्याने चकल्या करणार आहे. कसं करते काय ते मला तर पुढे दाखवतेच. चला आता मी टेरिसवर जाते हे सगळं घेऊन, आणि टेरिसवर करूयात आपण. थोडंसं उन्हात ना लवकर सुकेल, त्यामुळे मी हे उन्हातच करणार आहे. तर सगळं पहिला पॉलिथिन आपला नीट छान असा धुवून घ्यायचा. धुवून म्हणजे त्याला पुसून घेतला आहे मी ओल्या कापडाने. तेल वगैरे काही लावायची गरज नाही. पॉलिथिन असं कागद नसेल
तुमच्याकडे तर तुम्ही साडीवर वगैरे पण करू शकता. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला पळी पापड करायचे आहे. थोडंसं घट्ट घट्ट होतं हे, त्यामुळे पटकन पटकन करायचे आणि खूप यम्मी म्हणजे इतके टेस्टी होतात ना. तुमच्यानुसार तुम्ही मिठाचा वगैरे अंदाज तुम्ही हे करू शकतात, पण इतके भारी होतात ना हे पापड. म्हणजे तुम्ही तेच पद्धत वापरून जर बोर झाला असेल तर नक्की हे ट्राय करा, कारण खूप भारी होतात. एकदम दुप्पट फुगतात हे पळी पापड. तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल आणि शेवटी पण मी दाखवतेच की कसे फुगत आहेत वगैरे. तर सगळे पापड मी ते छान असं करून घेते. नंतर चकली करायची आहे. चकली थोडी जास्तीच करणार आहे मी. पापड करायचा काही इरादा नव्हता, पण म्हणलं चला ह्या बॅटरचं पापड होतात की नाही. पण हो, एकदम परफेक्ट असे पापड होतात. एवढेच फक्त पापड केले आहेत. आता सगळे बॅटरचे मी चकल्या करणार आहे. हे बॅटर आहे ना छान असं थंड होऊ द्यायचं पहिल्यांदा, नंतरच करायचं. तुम्ही स्वऱ्या जो आपलं मशीन वगैरे असेल त्यामध्ये पण करू शकतात. तर इथे मी तेलाची पिशवी घेतली आहे, त्यामध्ये सगळं आपल्याला बॅटर थोडं थोडं टाकायचं आहे. खालच्या साईडने थोडंसं होल काढायचं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की कुरकुरे कसे केले, तर तसेच तुम्ही ह्याचे पण कुरकुरे सेम आपल्याला उभ्या पद्धतीने करू शकतात. किंवा मग इथे आता पाहू शकतात असं गोल 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 आपल्याला करायचं आहे. छान असं आपल्या चकल्या इथे रेडी होत आहेत. म्हणजे तुम्हाला स्वऱ्याची आता माझ्याकडे स्वऱ्या वगैरे नाही आहे तसलं मशीन वगैरे, तर त्याची अजिबातच गरज नाही आहे किंवा कोणाकडे मागायची पण गरज नाही. तुम्ही घरच्या घरी असं करू शकतात. आणि एकटी आहे मी, एकटीने एवढं सगळं केलं आहे. तुम्ही जर 2-3 दिवसापासून पाहतच आहात की काय काय केलं आहे. तर म्हणजे एकटी असल्या तरी पण तुम्ही करू शकता, कारण शिहड्याकडे बाया एकट्याच असतात. मग एकट्या म्हणतात की हा राहू दे आपण विकत आणू वगैरे वगैरे, पण एकटीने जर केलं तर वर्षभर आपल्याला पुरू शकतात जर उपवास वगैरे आलं तर. आता मला प्रत्येक गुरुवार असं, त्यामुळे हे असं बरं पडतं की तळलं की लगेच आपलं झालं. त्यामुळे नक्की तुम्ही करा ह्या उन्हाळ्यामध्ये, काही ना काहीतरी करा. तशा अशा प्रकारे आपल्याला सगळं चकल्या करून घ्यायच्या आहेत. एकदम गोल 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 फक्त फिरवायचं. जास्त गोल नाही केले तरी पण चालेल, कारण घरच्या घरीच खायचं आहे. तर इथे मला जसं जमेल तसं मी छान असं केलं आहे. तर पाहू शकतात तुम्ही एवढे सगळे माझे झाले आहेत. चकली आणि पलीकड साईडला पापड खूप सारे झाले आहेत. आता हे सुकून पण खूप सारे होतील, तर तुम्हाला जवळून पण दाखवते. पाहू शकतात एकदम छान असं आपले चकली आणि पापड इथे रेडी आहेत. आता याला 2 दिवस आपल्याला छान अशा उन्हात वाळवून द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे वर्षभर स्टोअर करू शकतो आपण. नंतरच त्याला पण छान असे वाळवून दिले तरच आपण नंतर त्याला स्टोअर करू शकतो. तर मी 5 वाजता आले होते परत पाहायला. 5 वाजता छान असे सुकले आहेत. उद्याच्या दिवशी पण त्याला छान असे सुकवेल्यानंतर तुम्हाला दाखवते तळून की कशा प्रकारे आपले फुगत आहेत. तर प्रत्येक जे चकली आणि पापड आहे त्याला उलटं करायचं, म्हणजे दोन्ही साईडने ते सुकले जातील. पाहू शकता एवढं घमेलभर माझं झालं आहे. तर आता मी पापड पण तळून दाखवते आणि चकली पण तळून दाखवते. एकदम दुप्पट फुगतात. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा ह्या पद्धतीने. वेगळी पद्धत आहे, थोडीशी वेगळी आहे. कोण म्हणून की असे थोडी ना करतात, पण आहे ही वेगळी पद्धत आहे. माझ्या मनानेच मी ट्राय केली आहे, पण एकदम सक्सेसफुल झाली आहे. पाहू शकतात विदाऊट सोडा, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये सोडा पापड काही नाही टाकलं तरी पण एकदम दुप्पट. दुसरं लाल मिरची जर टाकली ना तर लाल मिरचीचं पण एकदम भारी होतील. लाल मिरचीचं पण एकदा ट्राय करा नक्की तुम्ही, किंवा अर्ध्या बॅटरनी थोडे लाल मिरची थोडं हिरव्या मिरचीचं पण करू शकतात. पाहू शकता इथे छान असे आपले आणि एकदम पांढरे शुभ्र, थोडे पण काही वेगळा कलर आला नाही त्याला, एकदम पांढरे शुभ्र आपले पापड इथे चकली आपली रेडी आहे. तर मी आता पापड पण करून दाखवते, तळून दाखवते तुम्हाला. पाहू शकतात एकदम तेलामध्ये गेल्या क्षणी दुप्पट फुगत आहे. किती सुंदर पापड झाली आहे आपली. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, म्हणजे ते पण छान अशी रेसिपी बनवतील. आणि आपल्या चॅनलवर वेगवेगळे पापडचे, कुरकुरे, अजून चिप्सचे वगैरे रेसिपीज आहेत. नक्की एकदा चेकआउट करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्ही लाईक करत नाही, प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला तोडून पण दाखवते हाताने. एकदम क्रिस्पी छान असे लगेच तुटत आहेत. म्हणजे क्रिस्पीपणा जो असतो ना तो एकदम भारी त्याच्यात भरभरून टाकला आहे. पाहू शकतात तुम्ही. आता हे पापड पण मी तोडून दाखवते अर्ध एकदम छान क्रिस्पी झाले आहे. तर चला मग भेटू आपण उद्या. बाय. लाईक करा.